श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराजांची अमृतवाणी आपण ऐकत आहोत. विषय आहे अमृतोपदेश. श्री समर्थ सद्गुरू काशीनाथ महाराज म्हणतात, जे काही जाणायचे आहे ते ओळखण्यासाठी जाणण्यासाठी ज्ञान पाहिजे. तो सर्व परमेश्वर जाणता आहे तोच आहे. मुंगीच्या पायातील घुंगराचा आवाजही भगवंताला ऐकू येतो असे सद्गुरू काशीनाथ महाराज निक्षून सांगतात. त्या घुंगराच्या वजनाचा आवाज परमात्माला ऐकू येतो, तर त्या घुंगराचा अंतरात्माही परमात्माचा आहे तोच आहे. पण त्याला हा मानव प्राणी ऐकू शकत नाही, कारण सर्वसामान्य ज्ञाता ज्ञान ज्ञेय इत्यादी व्यवहार एकमेकाद्वितीय परमात्म्यात संभवत नाहीत. त्याला दृष्टा दाखविणारा दृष्टे म्हणजे महापुरुष सर्वांचे अधिकारण व सर्वात श्रेष्ठतम व महान मानतात. हा लहानाहून लहान महानाहून महान असा परमात्मा आपल्या सर्वांच्या अगदी निकट जवळ आहे. या हा देहात सूक्ष्म तत्वाने लपलेला आहे, पण तो आपण अनुभवू शकत नाही, कारण आपण अनेक प्रकारच्या भोग वासनेने गुरफटलेले आहोत. ऐहिक सुखोपभोगात तन्मय झालेले आहोत. जेव्हा आपण आपले जीवन सुखोपभोगातून अलिप्त करून ऐहिक सुखाचा त्याग करून प्रभूच्या नामात तल्लीत होऊन नामाचा रस स्वाद घेत राहून गुरुमाऊलींच्या चरणी सर्व भावे अनन्य भावे शरण जाऊ व सर्व संग परित्याग करून सत्संगात अहर्निश ठेवून नाम घेत राहतो. संसार सुखोपभोग ऐश्वर्य व अनेक सुखदुःख परमात्म्याला समर्पण करून सर्व संग परित्याग करून हेच ब्रीद वाक्य समजून संकल्प केला जातो व तो संकल्प पूर्णत्वाप्रत नेऊन त्याचा शेवट करतो. तो त्या परमात्म्याला जाणू शकतो व पाहू शकतो. त्यागानेच परमेश्वराचा लाभ होतो. किंचित ही वासना राहिली तर भगवंताची भेट होत नाही, त्याचे दर्शन होत नाही किंवा भगवंत शक्तीचे आकलन होत नाही व सत्य सुख लाभत नाही. हा शास्त्र पुराणाचा व महापुरुषांचा सिद्धांत आहे. श्री गुरु कृपेने तो त्याला पाहण्यास त्याचे सत्य स्वरूप जाणण्यास समर्थ होतो. प्रभू एकमात्र सत्य आहे. हे जगत भासमान असून क्षणभंगूर आहे. ब्रह्मशक्तीच एकमात्र सत्य आहे. त्याच सत्यत्वा वाचून या भासमान विश्व ब्रह्मांडाचे स्वरूप भाषित होते. उदाहरणार्थ, माझे नाव रामराव आहे. मी माझे प्रतिबिंब आरशात पाहतो. पूर्ण शरीर स्पष्ट दिसते, जसे आहे तसे दिसते. पण मी म्हणजे रामराव वेगळा आहे, कारण आरशात दिसणारे रामरावचे प्रतिबिंब आहे. आरशात न दिसणारा रामराव सत्य आहे, पण आरशात दिसणारा रामराव सत्य नसून प्रतिबिंब आहे. तद्वतच ब्रह्म सत्य असून जगत भासमान प्रतिबिंबित आहे, मिथ्या आहे. तसेच ब्रह्म सत्य असून जगत मिथ्या आहे. एक ब्रह्मांड नव्हे तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा तो परमात्मा परमपवित्र निर्गुणातीत पर आणि अपर परमात्मा आहे. पर म्हणजे दुसरा आणि आत्मा दुसरा म्हणजे अंतरात्मा. म्हणून या पंचमहाभौतिक मानवाच्या देहात खूप खोल अंतरावर अंतरात्मा नावाने जीव या रूपातून या पिंड देहात वास्तव्याला काही वेळेपुरता आलेला आहे. तोच परमात्मा अन्य कोठे नसून याच देहात देह मंदिरात विराजमान आहे. हा विषय फार खोल आहे. तो वाचकांनी तेवढ्या खोल जाऊन गुरुना स्मरून वाचावा व त्यांचा खोल अर्थ गुरूंच्या आशीर्वादानेच ग्रहण करावा किंवा लेखकांच्या विचाराशी सहमत व्हावे. संत कबीरदास निक्षून सांगतात, भगवान कहाँ है वह मंदिर में नहीं, कहाँ है उसमें पानी पत्थर. भगवान उसमें है नहीं, वह भक्तों के घर बस रहा है. जेथे भक्त तेथे भगवंत, जेथे निष्काम भाव तेथे भगवंत, जेथे सत्य कर्म तेथे भगवंत, जेथे ज्ञान आहे तेथे भगवंत, जेथे सत्संग आहे तेथे भगवंत, जेथे धर्म आहे तेथे भगवंत, जेथे शुद्ध कर्म आहे तेथे भगवंत आहे, जेथे भाव आहे तेथे भगवंत आहे,
जेथे मातृ पितृ सेवा आहे त्या ठिकाणी भगवंत आहे. जेथे अखंड नाम आहे तेथे भगवंत सुद्धा अखंड आहेत. जेथे गुरु भक्ती आहे तेथे सदैव भगवंत आहे. जेथे दया क्षमा शांती आहे तेथे सद्गुरु माऊलींचा आशीर्वाद कायम आहे. इस देह रूपी मंदिर में भगवान का दर्शन करे, नित्य करे, स्वयं करे, बिना कष्ट करे. मत जाए काशी मथुरा, मत करो चारों धाम. इस मुख कमलों से अखंड बोलो, चलने दो हरिनाम. ध्यान लगा दो गुरु चरणों में, संकल्प करो हरिनाम. यह गुरुदेव का आशीर्वाद है, मिल जाए मुक्ति धाम. मंत्र बोलो मुख कमलों से, ओम नमः शिवाय नमः शिवाय. जपत जाए इस नाम को, सार्थक हो जाए जीवन का. आखिरी है साथी नाम, काशीनाथ प्रभु गुरुदेव का. दर्शन ले लो श्री गुरु चरणों का, गुरु चरणों में चारों धाम है. 21 है स्वर्ग के द्वार, 21 बार ओम का प्रणव करे बार बार. गुरु सिद्धलिंग गुरु यलालिंग का आशीर्वाद है, मिल जाए प्रभु का द्वार. कहता है गुरु काशीनाथ बार बार, नाम है अमृत का पान. श्री गुरु माऊली. ओम योगेश्वराय योग्याय योगाधिपते योगे, योगिने योग रूपाय योगजाय नमो नमः. योग मार्ग हा फार पुरातन काळापासून महान पतंजली महर्षीच्या कृपाशीर्वादाने या पवित्र व पुण्यवंत पावनभूमीत भारतभूमीत आज तागायत चालत आलेला आहे. महान महर्षीच्या मुखकमलातून आलेला एक महान प्रवाह आहे. योग प्रवाहाच्या सूक्ष्म लहरीत प्रवेश करता क्षणीच मानव प्राणी योग मार्गाच्या अभ्यासाने योग करीत राहिला तर तो जीवन निरोगी ठेवून सुखा समाधानात दीर्घायुष्याचा लाभ घेतो व उत्साही बनतो. पतंजली योग सूत्र हे सांगते, योग नित्य नैमित्तिक आचरणात आणा, सदा सर्वदा योगात राहा. योग म्हणजे योगायोग आल्याशिवाय काम होत नाही. म्हणजे त्याची वेळच यावी लागते, तेव्हाच कार्य होते. या सर्व गोष्टीसाठी योग यावा लागतो. काळ आणि वेळ यावी लागते, तरच कार्य पार पडते. हे उदाहरणादाखल तुम्हाला सांगता येईल. गुरु भक्ती योग, गुरूंचा मंत्रोपदेश मिळण्याचा योग, परमार्थ प्राप्ती योग, भगवंत दर्शनाचा योग, कोणतेही कार्य करण्याचा योग आल्याशिवाय कार्य होत नाही. समजा योगायोगाने गुरु भेट होऊन मंत्रोपदेश मिळाला व गुरुनी शिष्याला मंत्र दीक्षा देऊन कृतार्थ केले व शिष्य गुरुनी दिलेला उपदेश स्वच्छ विसरला तर याला योगायोग कसा लागणार? योगाला गुरु लाभले, महामंत्राचा अलभ्य लाभ झाला आणि नामस्मरण घेण्याचा योग नाही. याचे एकच कारण म्हणजे विस्मृती. म्हणजे योगाला पण काळ आणि वेळ आली नाही. जेव्हा स्मृती जागृत ठेवून ते कार्य केले जाते तेव्हा योग येतो. कारण काळ आणि वेळ पण येते. गुरुकडून जेव्हा मंत्रोपदेश मिळतो त्या क्षणी स्मृती जागृत ठेवावी लागते. स्मृती आणि स्मरणवृत्तीत लीन झाली पाहिजे, तेव्हाच योग येतो आणि बीज मंत्राचा अखंड प्रवाह संतपणे प्रवाहित येतो. एकदा का नदीला पूर आला की तो जलप्रवाह सतत चालू राहतो, तो मध्येच बंद पडत नाही. तद्वतच त्या गुरुज्ञान रूपी प्रवाहात वाहत राहणे म्हणजेच योग. अखंड खंड न पडता अखंड नामस्मरणात राहणे म्हणजेच योग. आणि याच नामरूपी अमृत वर्षावात योग, याग, जप, तप इत्यादी कर्मे सर्वश्रेष्ठ आहेत. योगमुक्त प्राणायाम हे पतंजली महर्षींनी जगाच्या संरक्षणार्थ अत्यंत परिश्रमातून निर्माण केलेले आहेत. ती महान असून प्रत्येक मानव प्राण्यांना अध्यात्म ज्ञानाची प्राप्ती करून सुखी जीवन जगता यावे व रोगमुक्त होऊन दीर्घायुष्य लाभावे यासाठी सर्वश्रेष्ठ विद्या म्हणजे प्राणायाम. प्रत्येक मानव प्राण्यांना प्राणायाम हा फार मोठे वरदान आहे. प्राणायामाच्या अभ्यासाने प्राण, अपान, व्यान, समान, उदान या पंच प्राणाचे संरक्षण होते. शरीर निरोगी व बलवान बनते. प्रकृतीच्या सर्व व्याधी नष्ट होतात. सुखी जीवन जगण्याची प्राणायाम ही फार मोठी शक्ती आहे. प्राणायामाचे भिन्न भिन्न प्रकार श्री सद्गुरू काशीनाथ महाराजांनी निरूपण केलेले आहेत.
महाराजांचे चरित्र भाग 2 मध्ये याबाबत सविस्तर दिलेले आहे. याचा वाचक वृंदाने अवश्य लाभ घ्यावा व आत्ताच आपल्या रोगमुक्त व सुखी जीवनासाठी विलंब न होता प्राणायाम करण्यास प्रारंभ करावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु काशीनाथ महाराज की जय.